नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आणि आज हे संडेला आम्ही तर जस्ट घरीच असतो आणि आता आम्ही चाललेलो मच्छी आणण्यासाठी. तर चला आम्ही आलो मामाकडे मच्छी न्यायला, पण मामाकडे मच्छी संपलेली आहे. फक्त कोळंबी आणि चोर बोंबील आहेत. आणि मामांकडे आहे ना मच्छी एकदम फ्रेश असते, ताजी. बोंबील घेतलेले आहेत आणि चांगले मोठे बोंबील आहेत, बघू शकता. आणि मच्छी पण एकदम फ्रेश असते मामाकडे. मच्छी पण घेऊन झालेली आहे, आता निघालेली आहे. पण मच्छी भेटली नाही, बोंबील भेटले. चला मग आणलेले आहेत ना, ते स्वप्नालीने काय केलं आहे, ते धुवून त्याला लिंबू लावले. लिंबू लावून असं पाणी नितळत खाली ठेवायचं. म्हणजे असं पाणी नितळतं. हा, मग ते पाणी नितळलं ना का मग त्याला कडकपणा जाणवतो. कडक होतात ते, असे हे नाही होत. म्हणजे बोंबील असे कडक होतात. हा, कडक होतात. फ्राय केले ना का कडक होतात. पण हा पाणी असं नितळला पाहिजे खाली. हे किती वेळ ठेवायचे आहेत? थोडा वेळ ठेवायचे. ओके. कधी आम्हाला बोंबील पाहिजे असेल तर बोंबील भेटत नाही, आणि आज बोंबील भेटले. चालू आहे. हे बघा, आता हे फ्राय बोंबील झालेले आहेत, बघू शकता. एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत फ्राय. इकडे चालू आहेत फ्राय, आणि अजूनही थोडी फ्राय होते. तिथे बाकीची फ्राय झालेली आहे. चला मग आता आम्ही जेवायला बसतो. चला मित्रांनो, आता या जेवायला. आणि हे आता फ्राय झालेले आहेत बोंबील, आणि त्याच्याबरोबर आम्ही आता बनवले सुट्टीचा रस्सा. कारण मच्छी पण आज आम्हाला भेटली नाही, फक्त बोंबीलच घेतलेले आहेत. आणि उशीर झाला आम्हाला जायला. मच्छी होती पण उशीर झाला जायला आम्हाला. तर जी त्याच्याकडं राहिलेली मच्छी होती, म्हणजे चांगली होती मच्छी तर चांगलीच भेटते मामाकडे. तर बोंबील आणले. आणि मुलाने हे बोंबील मंजिरीला पण खूप आवडतात, आणि कार्तिकला पण आवडतात. कार्तिक इथे आहे. चला मग या जेवायला. कसे झालेत बघा बोंबील. मस्त झाले. कसे झालेत मंजिरी बोंबील? मस्त झालेले आहेत ना. आता काय सांगशील ऑडियन्सला? तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी, आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झालेत बोंबील. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि माझे व्हिडिओज बघा. व्हिडिओ आवडल्यास आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जो ब्लॉग आहे तो आम्ही आता इथेच एंड करत आहोत. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.